अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेली आई तुळजाभवानी माता चैत्र शुद्ध अष्टमीला तुळजापूरमध्ये प्रकट झाली. तसेच छत्रपती शिवरायांसमोर स्वतः प्रकट होऊन आपली तलवार देणारी ही तुळजापूरची आई तुळजाभवानी माता होय. तुमच्या घराण्याची कुलस्वामिनी जर आई तुळजाभवानी माता असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, ओढ स्वामी सेवेची या माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जर चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर ऐका ही आई तुळजाभवानी माता तुळजापूरमध्ये कशी प्रकट झाली याची कहाणी. कृतयुगामध्ये दंडकारण्यात यमुनाचल पर्वतावर कर्दम ऋषी तपश्चर्या करत होते. काही काळानंतर या महान ऋषींचा विवाह अनुभूती नावाच्या स्त्री सोबत झाला. अनुभूती माता या पतिव्रता आणि सौंदर्यवान होत्या, पण या कर्दम ऋषींचा आणि अनुभूती मातेचा संसार जास्त काळ टिकला नाही. अनुभूती माता या गर्भवती असतानाच कर्दम ऋषींनी आपला देह ठेवला. गर्भवती असतानाच अनुभूती माता सती जाण्यासाठी निघाल्या होत्या. कर्दम ऋषींच्या अग्नीमध्ये समागम करण्याचे त्यांनी ठरवले होते, पण गर्भवती असल्यामुळे असे सती जाता येत नाही. सर्व ऋषीमुनींनी मिळून अनुभूती मातेची समजूत काढली. त्यानंतर अनुभूती मातेने सती जाण्याचा निर्णय मागे घेतला. पोटामध्ये गर्भ असल्यामुळे सती न जाता अनुभूती माता तपस्विनी म्हणून जीवन जगत होत्या. पतीच्या निधनानंतर अनुभूती माता मंदाकिनी नदीच्या तीरावरती आश्रम स्थापून तिथे तप करू लागल्या. मुलाला जन्म देऊन अनुभूती माता पुन्हा तपात मग्न झाली. या अनुभूती मातेचे अलौकिक सौंदर्य पाहून कुकर नावाचा दैत्य तिला त्रास देऊ लागला. तेव्हा अनुभूती मातेने या कुकर राक्षसाच्या त्रासाला कंटाळून आपल्या डोक्यावरती उभा राहून म्हणजे शीर्षासन स्वरूपात तपश्चर्या चालू केली. तेव्हा अनुभूती मातेने कळवळून आदिशक्ती जगदंबेला हाक मारली व आई तू त्वरित धावून ये असे म्हणताच आई जगदंबा भक्तावरचे संकट फेडायला त्वरित म्हणजे घाईघाईने धावून आली. आईने अष्टभुजा स्वरूप धारण केले. आईने अष्टभुजा रूपात असुराशी युद्ध सुरू केले. कुकुरासुर रेड्याच्या रूपात धावून आला. आईने त्याचे मस्तक उडवले व रेड्याच्या शरीरातून दैत्य बाहेर आला. जगदंबेने त्रिशूळाने त्याच्या छातीचा वेध घेतला आणि अनुभूतीला संकटमुक्त केले व अनुभूती मातेच्या विनंतीवरून यमुनाचल म्हणजेच बालाघाटाजवळील पर्वतावर अखंड वास्तव्य केले. भक्तांनी हाक मारताच आई त्वरित धावून आली. त्वरित धावून आल्यामुळे देवीला त्वरिजा देवी म्हणून ओळखू लागले. त्वरिजाचा अपभ्रंश होऊन तुळिजा असे नाव म्हणू लागले. त्यानंतर देवीला तुळजाभवानी असे नाव पडले. अनुभूती मातेच्या तपश्चर्येने आणि विनंतीवरून देवी तुळजापुरात प्रकट झाली. आजही त्या तपश्चर्येची खून म्हणून अरुंधती माता तुळजापुरातील तुळजाभवानी मातेच्या मूळ मूर्तीवरती शीर्षासनामध्ये तपश्चर्या करताना दिसते. अशा प्रकारे देवी तुळजापूरमध्ये चैत्र शुद्ध अष्टमीला प्रकट झाली. ही तुळजाभवानी माता आजही असंख्य घराण्याची कुलस्वामिनी आहे. आजही तुळजाभवानी माता भक्तांच्या हक्केला धावून येते, भक्तांनी केलेले नवस पूर्ण करते व प्रत्येक कुळाच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभी राहिली आहे. तसेच महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांमधील तुळजापूरची तुळजाभवानी माता हे पूर्ण शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. असा या तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचा महिमा अगाध आहे. तर हा तुळजाभवानी मातेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.